हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आजच्या ह्या 7 days 7 पेपरच्या सेशनमध्ये आज आपल्याला चौथा पेपर सॉल्व करायचा आहे, जो की बोर्डाचा नसून बोर्डाचे ऑलमोस्ट आपले पेपर्स सॉल्व झालेले आहेत. 21 बोर्डचा 22 बोर्डचा झाला, सप्लिमेंटरी झाला. राईट. आज आपल्याला डिस्कस करायचा आहे आणखी एक पेपर, जो की असेल नवनीतच्या प्रॅक्टिस सेट्समधून. जेवढेही मार्केटमध्ये पब्लिकेशन हाऊसवाले आहेत त्या प्रत्येकांचा आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. बट हा जो पेपर आहे याचा लेवल थोडासा इझी वाटला मला, जे की बोर्डाला जसं बेसिक बेसिक विचारण्यात येतात त्या पद्धतीचा. तरी सुद्धा आपण चेक करूयात. ऑल राईट. सो आज सहकारचा व्हिडिओ झाला दुपारी, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. बट आपण या पेपरमध्ये एकदम व्यवस्थित फोडूया. चला. पहिला ऑब्जेक्टिव्ह आहे, रॉयल्टी पेड ऑन प्रोडक्शन इज शोन इन डॉट डॉट डॉट. आता प्रोडक्शन म्हणजे काय? वस्तूचं उत्पादन होत असताना जेव्हा आपण रॉयल्टी पेड करत असता, तर ते कोणत्या फॉर्मॅटला दाखवण्यात येत असते. ओके. जेव्हाही आपण रॉयल्टी पेड करत असता आणि ते जर रॉयल्टी प्रोडक्शनवर असेल, उत्पादनावर असेल, तर एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोडक्शन आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट्स. राईट. इट्स कॉल एज डायरेक्ट एक्सपेन्सेस असं सुद्धा म्हणतो आपण त्यांना. सो आन्सर येईल ट्रेडिंग अकाउंट्स. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज डॉट डॉट डॉट. जर ॲडव्हान्समध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन रिसिव्ड केलं, तर ते बॅलन्स शीटच्या कोणत्या साईडला किंवा कुठं शो करण्यात येते. राईट. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स तुमच्यासाठी काय लायबिलिटी आहे. सो ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला शो होईल. आन्सर येईल लायबिलिटी. त्याच्यानंतर आहे, इफ एनी ॲसेट इज टेकन ओव्हर बाय पार्टनर डॉट डॉट अकाउंट इज डेबिटेड. इफ एनी ॲसेट्स इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. सकाळीच आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर असं डिस्कस केला होता की ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये जर एखादा एक पार्टनर ॲसेट टेकन ओव्हर करत असेल, तर ते पार्टनरसाठी खर्च असल्यासारखं असते, बिकॉज त्याचं कॅपिटल जे आहे रिड्यूस होत असते. त्यामुळे त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल? DR. कॅपिटल अकाउंट्स. नेक्स्ट आहे, शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ अ डिसीड्स पार्टनर फील द डेट ऑफ हिज डेथ टू. काय म्हणलेलं आहे चेक करा. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ अ डिसीड्स पार्टनर फील द डेट ऑफ डेथ इज डॉट 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 टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. साधं सिंपल आहे. एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, आफ्टर द डेथ ऑफ डिसीड्स पार्टनर हिज शेअर ऑफ सस्पेन्स अकाउंट विल बी डेबिटेड टू डॉट डॉट डॉट. टिल पाहिजे तिथं. राईट. टिल द डेट ऑफ डेथ. ऑब्जेक्टिव्ह चुकू शकते, चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे. शेअर ऑफ प्रॉफिट, मृत भागीदाराचा भांडवलाचा हिस्सा म्हणालो मी, संपलं कॅपॅसिटी आजची. शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ डिसिट्स पार्टनरला मिळाला प्रॉफिटचा हिस्सा त्याच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंत, टिल द डेट ऑफ हिज डेथ डॉट डॉट टू प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंटमध्ये काय करण्यात येते? साधं सिंपल लॉजिक आहे. मला सांगा, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कोणत्या साईडला तुम्ही लिहिता? बाय सस्पेन्स अकाउंट म्हणून CR साईडला. मग त्याची जर्नल एंट्री काय होतं? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट DR टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट CR. सो आन्सर येईल डेबिटेड. आन्सर येईल याचं डेबिटेड.
दुसरी नोंद जर सीआर साईडला होत असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या, तर पहिली नोंद कुठं होते? डीआर. नेक्स्ट, नोटिंग चार्जेस आर बर्न बाय. नोटिंग चार्जेस हा जो खर्च आहे ते कोणामुळे उद्भवते? त्या खर्चास जबाबदार कोण असते? कोणाला ते बर्न करावं लागतात? कोणाला ते खर्च पेड करावं लागतात? ड्रॉवी. डन. शाबाश. नेक्स्ट आहे राईट द वर्ड फ्रेज टर्म विच कॅन बी सबस्टिट्यूट each of the following statements. पहिला आहे रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट्स ड्यू टू इट्स कंटिन्युअस यूज. रिडक्शन म्हणजे काय? कमी होणे. व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट्स स्थिर संपत्तीचा दैनंदिन किंवा रेग्युलर वापरामुळे किंवा कंटिन्युअस सततच्या वापरामुळे जर एखाद्या स्थिर संपत्तीची किंमत कमी झाली तर त्यास काय म्हणतात? त्यास म्हणतात डेप्रिसिएशन. आन्सर येईल डेप्रिसिएशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सिस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर टोटल लायबिलिटीज. एक्सिस म्हणजे काय? जास्त. ॲसेट्स जास्त आहेत लायबिलिटीज पेक्षा. तर आन्सर काय? इथं मॅक्सिमम जणांचे आन्सर चुकू शकतात. इथं एक्सिस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम असं म्हणलं नाही. एक्सिस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम किंवा एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस असं जर म्हणलं, इन्कम आणि एक्सपेन्सेसवर खेळलं तर सरप्लस आणि डेफिशिएट येते. ओके, इथं काय म्हणाले? एक्सिस ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटीज म्हणाले. जेव्हा ॲसेट लायबिलिटीज जास्त असतात तेव्हा आन्सर कॅपिटलशी रिलेटेड असते. ऑल राईट. आता इथं काय जास्त आहे चेक करा. ॲसेट जास्त आहेत. एक्सिस ऑफ ॲसेट्स, संपत्ती जास्त आहे. कशापेक्षा? देयतेपेक्षा. कोणासाठी? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणायला. जर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणलं तर आन्सर येईल याचं कॅपिटल फंड असा आन्सर येते. नीट लक्षात घ्या, इथं कार्यक्रम होण्याचे चान्सेस जास्त असतात. राईट. काय सांगितलेलं आहे की ॲसेट्स जास्त आहेत लायबिलिटीज पेक्षा, बट कोणाचे? एका सेवाभावी संस्थेचे. तर आन्सर येईल कॅपिटल फंड. पण तेच जर क्वेश्चन मध्ये एवढंच म्हणलं एक्सिस ऑफ टोटल ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज, बाकी हे पुढे काहीच आलं नाही, असं हे एवढं पुढचं काहीच आलं नाही, तर मग आन्सर कॅपिटल फंड येणार नाही. आन्सर फक्त आणि फक्त कॅपिटल येईल. ओके. जर समोर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जर काही म्हणलं नाही तर आन्सर फक्त कॅपिटल येईल, समोर फंड येणार नाही. ओके, डन. आता कधी कधी लईच जर नशीब खराब राहिलं तुमचं तर एक्सिस ऑफ लायबिलिटीज ओव्हर ॲसेट्स असे विचारते, म्हणजे लायबिलिटी जास्त आहेत ॲसेट्स पेक्षा. तर आन्सर तिथे लिहायचं डेफिशिएट कॅपिटल लिहायचं. आन्सर तिथं काय लिहायचं? डेफिशिएट कॅपिटल. डन. ग्रेट. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. रेप्युटेशन ऑफ बिझनेस मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी. आन्सर येईल गुडविल. आन्सर येईल गुडविल. ओके. त्याच्यानंतर द पर्सन हू बियर्स इन्सॉल्वन्सी लॉस ऑफ अन इन्सॉल्वंट पार्टनर. आता इथं काय विचारलेलं आहे की एखादा भागीदार दिवाळखोर निघाल्यानंतर त्यानं व्यवसायाचे केलेली जे नुकसान आहे, नुकसान भरपाई आहे किंवा दिवाळखोरी आहे, ते कोणाला सहन करावं लागते? तर इन्सॉल्वंट पार्टनरची जेवढं पण कॅपिटल डेफिशियन्सी असेल ते ऑलवेज बिअर बाय सॉल्वंट पार्टनर. बिअर म्हणजे काय? सहन करणे. सॉल्वंट पार्टनर्स. सॉल्वंट पार्टनर्स. आज कसं काय की सकाळपासून आज जवळपास 300 ॲप डाउनलोड झालेले आहेत
आणि प्रत्येक जण आज कळतात ना अनालिटिक्स, प्रत्येक जण आज अकाउंटचे MCQ सॉल्व्ह करायला आहेत ऍप्लिकेशनवर. प्रत्येकाला ऑब्जेक्टिव्हची भीती वाटायली, बरोबर येतात चुकतात बरोबर येतात. आणि प्रत्येक जण आज सकाळपासून खूप सारे जण लिंक सेंड करा ऑब्जेक्टिव्हचे वगैरे. बघा तुम्ही सुद्धा वेळ मिळाल तर सॉल्व्ह करा. नेक्स्ट आहे इश्यू ऑफ शेअर्स ॲट इट फेस व्हॅल्यू. इश्यू ऑफ शेअर्स इट्स फेस व्हॅल्यू, जेव्हा फेस व्हॅल्यूला शेअर्स विकता, आन्सर येईल इशूड ॲट पार. इशूड ॲट पार. इशूड ॲट पार. नेक्स्ट आहे ॲग्री डिसॲग्री. चेक करा. ऑल फायनान्शियल एक्सपेंडिचर्स आर डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्स. All financial expenditures are debited to profit and loss accounts. जेवढेही व्यवसायाशी रिलेटेड फायनान्शियल एक्सपेंडिचर्स असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच डेबिटेड करण्यात येतात, राईट. याच्यामध्ये डिसॅग्री, तनुजा भाई तुम्ही डिसॅग्री का म्हणलात? व्यवसायामध्ये जे पण फायनान्शियल एक्सपेंडिचर्स असतात ते सर्व प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्सला डेबिटेड करण्यात येतात असं तिथं म्हणायला. मॅक्सिमम जणांचं म्हणणं ॲग्री आहे, फक्त एकाच आन्सर डिसॅग्री आलेला आहे. ओके, ॲग्री येईल याचा आन्सर. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्याला डायरेक्ट तसं नाही बेटा, ते फायनान्शियल एक्सपेन्सेसचं तुला कळालं नाही. फायनान्शियल एक्सपेन्स म्हणजे पैशाशी रिलेटेड सर्व व्यवहार. ट्रेडिंग अकाउंटला आपण सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोडक्शन करतो. ओके, हां. त्यानंतर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर बॅलन्स शीट, डिसॅग्री येईल. डिझोल्युशन एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट्स, ॲग्री येईल याचा आन्सर. हां. पब्लिक लिमिटेड कंपनी कॅन इश्यू इट्स शेअर विदाउट इश्यूइंग इट्स प्रॉस्पेक्टस. हे महत्वाचं आहे पॉइंट. क्वेश्चन नंबर 4. चौथ्यामध्ये काय म्हणलेलं आहे, जे पब्लिक लिमिटेड कंपनी असते, राईट, ते शेअर्स विकू शकतात विदाउट इश्यूइंग एनी प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस म्हणजेच काय, माहिती पुस्तकं असते. ओके, तुम्ही कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायला जात असाल तर मे बी तुम्हाला तिथं माहिती पुस्तक वगैरे मिळत असेल, त्याच्यामध्ये त्या कॉलेजबद्दल माहिती असते. तर प्रत्येक कंपनीचं एक प्रॉस्पेक्टस असतं, त्याच्यामध्ये कंपनीबद्दल माहिती दिलेली असते. ओके, आणि त्यांना जर शेअर्स विकायचे असेल तर ते विकू शकतात असं म्हणायला. आता ॲग्री येईल का डिसॲग्री येईल चेक करून सांगा काय वाटतं आन्सर. SP वाले असतील ना काही, SP वाल्यांच्या पुस्तकमध्ये बघा. उद्या जर असं थर्ड वन आला तिथं मॅक्सिमम जण क्लीन बोल्ड. काही जण एकदम ॲग्री म्हणालेत, काही जण डिसॲग्री म्हणालेत. पुस्तकमध्ये बघा पेज नंबर कितीवर आहे सांगतो. किती जण शुअर आहेत की सर काही बी होत्याचा आन्सर डिसॲग्री आहे किंवा ॲग्री आहे? मला माहिती आहे असं शुअर किती जण आहे. डिसॲग्री. अरे यार, प्रॉस्पेक्टस हे कंपल्सरी लागते. ओके, माहिती पुस्तिका कंपल्सरी लागते. बिल्स रिसिवेबल इज अ करंट ॲसेट्स. आता हे तर सांगा, हे तर सोपं आहे. बिल्स रिसिवेबल इज अ करंट ॲसेट्स.
नेक्स्ट आहे एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट. Expenses which are paid before due date. Prepaid expenses, right? Expenses which are paid before due date are called as prepaid expenses. त्यानंतर क्रेडिट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट शोज. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची जी क्रेडिट साइड असते ते एक्झॅक्ट काय शो करत असते. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचे जर बघितलं तर डी आर साइडला आपण रिसिट लिहितो, सी आर साइडला पेमेंट लिहितो, राईट. तर कॅश रिसिप्ट असते का कॅश पेमेंट असते? आन्सर असेल कॅश पेमेंट. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शोन इन द बॅलन्स शीट डॉट 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 साइड. अखिल भारतीय 2024 बोर्ड संघटना ऍसेट साइड बनाली, विच इज करेक्ट. लेट्स सी. हा, अ पर्सन हु डाईड इज नोन ॲज. असा व्यक्ती की जो मरतो. डिसीड्स पार्टनर. डिसीड्सची स्पेलिंग DECEASED. पाठच करून टाकायचं. डिसीड्स पार्टनर. डिसीड्स पर्सन नको, डिसीड्स पार्टनर लिहा. किंवा ऑब्लिक मध्ये पर्सन लिहा. किरकिरी नको, कारण पुस्तक मध्ये तर पार्टनर दिलेला आहे. अ बिल ऑफ एक्सचेंज इज ॲन. ऑब्जेक्टिव्ह भारी आहेत यार. अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ. Bill of exchange is a instrument which contains an unconditional order. आता जर टेक्निकली पाहायला गेलं तर बिल ऑफ एक्सचेंज इज अ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट करेक्ट आहे. बट ॲग्रीमेंट सुद्धा काइंड ऑफ म्हणू शकता, कारण त्याच्यामध्ये वचन वगैरे लिहिलेलं असतात, राईट. करार झालेला असतो दोघांमध्ये. बट ऍक्च्युअल जे आन्सर आहे ते आहे अनकंडिशनल ऑर्डर. ओके. अनकंडिशनल ऑर्डर. हा एकमात्र पेपर आहे ज्याच्यामध्ये आणखी 10 ऑब्जेक्टिव्ह आहेत. बट ते ऑब्जेक्टिव्ह 10 नंतर बघूयात आपण. सर्वात अगोदर मेन काम करूयात आपण, ज्याच्यासाठी तुम्ही जमा झालात ते फायनल. ओके. मग त्याच्यानंतर ते बाकीचे 10 ऑब्जेक्टिव्ह. ओके, राईट. पहिली ऍडजस्टमेंट येते. हा, आता तुमच्या पुस्तकातलेच गणित येतात, राईट. तुमच्या पुस्तकातलेच गणित येतात. ही सुद्धा ऍडजस्टमेंट तुमच्या पुस्तकात आहे. ओके. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी. मॅक्सिमम जण त्या दिवशी जेव्हा आपण फायनल अकाउंटचा क्लास घेतला होता सकाळी, त्यावेळेस ही ऍडजस्टमेंट आपण केली होती. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी 4,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल. सर्वात पहिला हे 4,000 रुपयाचे जे सेल्स आहेत ते सेल्स मधून काय होणार सर? सेल्स मधून होणार लेस. 2,40,000 मधून काय होणार? लेस होणार. त्याच्यानंतर मशिनरी मधून सुद्धा ट्रेडिंग अकाउंट सॉरी बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला मशिनरी मधून सुद्धा लेस होणार. ट्रेडिंगच्या सीआर साइडला सेल्स मधून 4,000 रुपये लेस आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला मशिनरी मधून 4,000 रुपये लेस. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे? डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट 5%. चेक करा गणितामध्ये कोणते कोणते फिक्स्ड ॲसेट्स दिलेले आहेत. आई शपथ असाच पेपर येते, चेक करा. ना अवघड ना सोपं.
या टोटल गणितामध्ये तुम्हाला किती फिक्स्ड ॲसेट दिसायले? नंबर फर्स्ट प्लांट दिसायले, प्लांट अँड मशिनरी. त्याच्यानंतर कोणतं दिसायले? त्याच्यानंतर लास्टला एक आहे विच इज बिल्डिंग. प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग असे दोन तुम्हाला इथं दिसत आहेत. ओके, फर्निचर सुद्धा आहे का चेक करा. अरे याच्यामध्ये फर्निचर दिलंच नाही ना आपण. तुम्ही मनानं सांगू नका फिक्स्ड ॲसेट्स जे दिलेले आहेत तेच सांगा. हा, फर्निचर एक आहे 3. नुसता मोटर व्हॅन वगैरे चालू करता तुमचं तुम्ही. चला 3 दिसलेत मला इथं आतापर्यंत. ओके राईट. तर आता सर्वात पहिले आपण काय करूयात, प्लांट अँड मशिनरीवर 1,16,000 आहे, त्याच्यावर डीईपी कॅल्क्युलेट करूयात. 5%, 1,16,000 वर 5% डीईपी किती येईल सर? 1,16,000 वर 5% डीईपी व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. मला असं वाटलेलं की 1,16,000 वर नाही, तुम्ही 1,60,000 वर कॅल्क्युलेट करायला का म्हणालो. 1,16,000 वर कॅल्क्युलेट करायचा डीईपी. अकराशे साठ गुणिले 5, 5,800 रुपये येईल. राईट, 5,800. डन. ओके, चला त्याच्यानंतर पहिलंच ॲसेट गेलं, पूर्ण गणित गेलं. चला, बिल्डिंगवर 40,000 वर 5%, 40,000 वर 5% सरळ सरळ हे 2,000 रुपये. त्याच्यानंतर फर्निचर 77,000 वर 5%, 77,000 वर 5% नियर अबाउट 3,850 येते का चेक करा बरं. 77,000 वर 5%, 3,850. राईट, 77,000 वर 5% किती येते? 3,850 रुपये. ओके बाई, हे गणित करा, करंट अकाउंट आहे. झलक पलक पेपरमध्ये तुमचं झलकच करतील मग. हा, झलक आणि पलक म्हणालो मी. झलक आणि कल्पना. ओके, माझं लक्षच नाही ते. त्यानंतर आहे इच पार्टनर इज एंटायटल टू गेट कमिशन 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटवर कमिशन आहे ते तवाच तवा आल्यानंतर कॅपिटलवर कॅल्क्युलेट करता येते. झलकचं बघा 1,80,000 कॅपिटल आहे आणि कल्पनाचं आहे 60,000. 1,80,000 वर आणि 60,000 वर 5%, 1,80,000 वर 5%, 6,000, सॉरी 9,000 आणि 6,35 3,000 रुपये. 9,000 आणि 3,000. राईट, शबाश. बाकी हे दोन येऊन जातात तुम्हाला. ओके, इझी आहे प्रॉब्लेम. फक्त फिक्स्ड ॲसेट्स माहीत पाहिजे बस. आणि 1,20,000 वर 1,16,000 वर 5% डीईपी काढता आली पाहिजे. आयुष्य खूप चांगलं आहे. ओके, हां. त्याच्यानंतर एक रूल आलेला आहे. आता गणित तुम्हीच बघा, सांगा ट्रेड एक्सपेन्सेस गणितामध्ये कुठे जाईल? ट्रेडिंग डीआरला जाईल का प्रॉफिट लॉसच्या डीआरला जाईल? ट्रेडिंग डीआरला जाईल का प्रॉफिट लॉसच्या डीआरला जाईल? ट्रेड एक्सपेन्सेस 3,000 रुपये आहे गणितामध्ये. आणि वेअरहाऊस रेंट
5,000 आहे. वेअरहाऊस रेंट तर ॲज इट इज त्याचा काही इश्यू नाहीये. ट्रेड एक्सपेन्सेस एकटाच आलेला आहे त्यामुळे ते प्रॉफिट लॉसच्या डीआर साईडला जाईल. जर कोणता आला असतं तर मग ते ट्रेडिंग डीआरला गेलं असतं. ओके, हा हे सांगा वेअरहाऊस रेंट कुठं जाईल? वेअरहाऊस, गोदामाचे भाडे. वेअरहाऊस वेअरहाऊस बाई कन्फ्यूज हो नका. हे ब्रोकरेज प्रॉफिट लॉसला जाते. वेअरहाऊस रेंट प्रॉफिट लॉसला जाते. त्याच्यानंतर प्रोफेशनल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस सुद्धा कधी कधी तुम्हाला विचारतात. हा, प्रोफेशनल किंवा ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस ते सुद्धा प्रॉफिट लॉसच्या डीआरलाच जाते. पक्क लक्षात ठेवायचं. डन. ओके, चला. संस्थेचे सभासद, नॉट फॉर प्रॉफिटचं गणित चालू करायला होतं आता आपण. संस्थेचे सभासद आहेत 500. यार ही इमेज थोडीशी प्रॉब्लेम आहे, सरळ किती केलं तरी जायच नाही गेले ते. हा, देर आर 500 मेंबर्स पेइंग अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹100 इच. ओके, 500 गुणिले 100 करा, किती हजार होतात? सर 500 गुणिले 100 50,000च्या जवळपास होतात. तर त्या 50,000 पैकी तुम्हाला किती रुपये सबस्क्रिप्शन आलेलं आहे करंट इयरचं? 36,000. सांगा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती येईल मग? आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन सर ऑलरेडी आपल्याला 36,000 रुपये आलेले आहेत. 50 येणं बाकी होतं. 14,000. 14,000 काय होईल? इन्कम साईडला 36 मध्ये 14,000 ऍड होईल. 14,000ची दुसरी पोस्टिंग होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ओके, त्याच्यानंतर हे डायरेक्ट जाईल भाऊ आपला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे. आउटस्टँडिंग सॅलरी जास्त काही डोकं खात नाही. एक्सपेंडिचर साईडला सॅलरीमध्ये ऍड दुसरी पोस्टिंग जी आहे तर ते जाईल प्रॉफिट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. ओके, ट्रेड एक्सपेन्सेसलाच बटा ट्रेडिंग एक्सपेन्सेस म्हणतात. ओके, द एक्सपेन्सेस विच आर पेड फॉर ट्रेडिंग पर्पज इज नोन ॲज ट्रेड एक्सपेन्सेस. ओके, दोन्हीचा अर्थ एकच आहे, ट्रेड एक्सपेन्सेस आणि ट्रेडिंग एक्सपेन्सेस. चलो नेक्स्ट आहे बिल्डिंग आणि फर्निचर. वर्षाच्या सुरुवातीला बिल्डिंग 1,00,000ची होती, फर्निचर 30,000चं होतं. याचा काही इश्यू नाहीये. आणि या दोन्हीवर पण तुम्हाला डीईपी कॅल्क्युलेट करायचे 5%, 10%. यस नो मध्ये सांगा, या दोन्हीवर पण डीईपी फुल फ्लेज 1 इयरचं कॅल्क्युलेट कराल का? या दोन्हीवर पण डीईपी 1 इयरचं कॅल्क्युलेट कराल का? साधं सिंपल लॉजिक आहे. यस. हां, त्याच्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट विच इज इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5% पर एनम हॅज अक्रूड फॉर 6 मंथ. ओके, आता चेक करा की तुम्ही टोटल किती रुपये इन्व्हेस्टमेंट केलात. ओके, तर कॅपिटल फंड तर ऑलरेडी गणितामध्ये दिलेला आहे. पेमेंट साईडला चेक करा किती रुपये टोटल इन्व्हेस्टमेंट केलात. 30,000 रुपये. तर त्या 30,000वर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे आहेत? त्या 30,000वर 5% 6 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं. घ्या, 30,000वर 5% 6 महिन्यासाठी किती येईल? 0,0,6,2,12 1500 750. बाई 750 येईल ना? 6 महिन्याचा कॅल्क्युलेट करायचा आपल्याला. ओके, अक्रूड फॉर 6 मंथ दिलेला आहे. डन. आता हे जे 750 रुपये आहे हे आपल्या एकूण गुंतवणुकीवर आपल्याला मिळणारा व्याज आहे. ओके, आता गणितामध्ये चेक करा. पोस्टिंग करत असताना आपण काय करता? सर्वात पहिले इन्व्हेस्टमेंट लिहिता. हाय काय करा, एक फॉर्मॅट बघूयात. ओके, आता सपोज हे ऍसेट साइड आहे, तर इथं ऍसेट साइडला आपण लिहिता इन्व्हेस्टमेंट. ₹30,000. ओके, ऍड आउटस्टँडिंग इंटरेस्ट. आउटस्टँडिंग इंटरेस्ट 750. आउटरला किती येईल? 30,750. आता दुसरी पोस्टिंग ह्याची करताना
तुम्हाला इन्कमला करायचं आहे. ओके, जे इन्कम अँड एक्सपेंडिचरची इन्कम बाजू असते त्या इन्कम बाजूला करायचं आहे. आता हे इन्कम बाजूला करत असताना आपण काय करतात, दरवेळेस चेक करतात की आपल्याला ड्युरिंग द इयरमध्ये किती रुपये इंटरेस्ट आलेला आहे. तर आता इथं ऑलरेडी किती रुपये इंटरेस्ट आलेला आहे, 800. राईट, तर 800 इथं लिहायचं आणि या 800 मध्ये 750 ऍड करायचं, आउटरला येईल 1550. ओके, जेव्हा आपण लक्षात घ्या, जेव्हा आपण ऍडजस्टमेंट मध्ये अक्रूड हे शब्द येते, अक्रूड किंवा आउटस्टँडिंग हे शब्द येते, त्यावेळेस चेक करायचं नाही की मागच्या वर्षी एकूण 1500 यायचं होतं तर 750 आलं, किंवा 1500 यायचं होतं 1000 आलं, राहिले 500, मग 500 रुपये आउटस्टँडिंगचे ऍड करायचे. असं करत बसायचं नाही. ओके, ज्याही वेळेस अक्रूड येईल त्यावेळेस डायरेक्ट ऍड करून टाकायचं. ओके, आउटस्टँडिंग तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे 6 महिन्याचं येणं बाकी आहे, मग विषय संपला, बाकी काही बघत बसायचं नाही. त्याच्यानंतर कॅपिटल फंड गणितामध्ये तुम्हाला ऑलरेडी गिवन आहे 1,40,000. मौत का दूसरा नाम. सांगतो सांगतो, लई सोपं गणित आहे, मी जसं सांगतो तसं करा बस. चला, आता याच्या ऑरला आला होता डेथ ऑफ पार्टनर. डेथ ऑफ पार्टनर मध्ये भागीदार 1 जुलैला मेला होता. किती महिने जिवंत होता सर, 4 महिने तो जिवंत होता. ओके, चला, पहिली ऍडजस्टमेंट आहे, ऑल डेटर्स वेअर कन्सिडर ॲज गुड. काय करायचं, सरळ सरळ बॅलन्स शीट तयार करणार असाल तर हे ॲसेटला आणि हे रिव्हॅल्युएशनच्या CR साईडला जाईल. मला फक्त ऍडजस्टमेंट नंबर 4 सांगा, दुसरी पोस्टिंग कुठे जाते. ओके, या गणितामध्ये तुम्हाला डेथ ऑफ पार्टनर मध्ये पूर्णच तयार करा मला A to Z, रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट, कट टू कट A to Z तयार करायचं तुम्हाला. ओके, तर आता इथं फक्त एवढं सांगा, 1 जुलै मला, राईट, 3 महिने आहे, माय बॅड, 3 महिने. हम्म? हा, आता ऍडजस्टमेंट नंबर सेकंड, कॉन्टिनेंट लायबिलिटी फॉर कॉम्पन्सेशन 1440 वॉज प्रोव्हाइडेड. डेथ ऑफ पार्टनरचं गणित आहे. कॉन्टिनेंट म्हणजेच काय, एक आकस्मिक देयता आहे, अचानकपणे आपल्या कंपनीला एक देयता आली आणि त्याची नुकसान भरपाई म्हणून आपल्याला आता 1440 रुपये द्यावं लागेल. आपण दिला नाही, द्यावं लागेल, कारण अचानकपणे कधी तर काहीतरी पेनल्टी लागत असते, काहीही होत असते, खर्च वगैरे होत असते. ओके, आणि त्याचं नुकसान भरपाई म्हणून आपल्याला 1440 रुपये आता द्यावे लागेल. 2 पोस्टिंग होतात त्याचे. या ऍडजस्टमेंटची पहिली पोस्टिंग होईल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या DR साईडला, आणि दुसरी पोस्टिंग करायचं आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. दोनच पोस्टिंग होतात, प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या DR साईडला किंवा रिव्हॅल्युएशनच्या DR साईडला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला. ओके, चलो नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 3. भाई, आणखी एक पुस्तकातलीच ऍडजस्टमेंट आहे, पैसा वसूल. उद्या डेथ ऑफ पार्टनर करताना ही ऍडजस्टमेंट घेणार म्हणजे घेणार. ओके, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. मार्केटमध्ये तुम्ही काय केलं माहिती आहे का, जेवढेही इन्व्हेस्टमेंट होते ते 10% विकून टाकलं. सर्वात पहिले चेक करा तुमच्याजवळ किती रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते. सर, आपल्याजवळ 48,000ची इन्व्हेस्टमेंट होते. ओके, चला कॅल्क्युलेट करा मग. 48,000चे इन्व्हेस्टमेंट 10% प्रॉफिटला विकला, किती रुपयाला विकला, 48,000 प्लस 4,800, करा बेरीज, किती रुपये येईल सर, 52,800 रुपयाला आपण विकला. ओके, मग पैसे किती आले तुमच्याकडे, 52,800 रुपये आले. काय एंट्री होईल सर, एंट्री होईल कॅश ऑब्लिक बँक अकाउंट्स DR 52,800 टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट CR 4,800 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट CR 48,000 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट CR 48,000. साधं सिंपल जर्नल एंट्री होईल.
जेही गणितामध्ये कॅश अकाउंट काढतात त्याच्या डीआर ला 52,200 लिहायचे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या सीआर साईडला 4,800 रुपये लिहायचे. ओके, जे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट सीआर आहे तिथं 4,800 रुपये लिहायचे. आणि हे 48,000 गणितामध्ये कुठंच लिहायचं नाहीये. लिहायचं जर असेल तर इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही लेस करून टाकू शकता. बॅलन्स शीटच्या असेट साईडला इन्व्हेस्टमेंट मधून मायनस करून टाकू शकता. बस दोनच ठिकाणी गणितामध्ये पोस्टिंग होतात. फक्त लक्षात ठेवायचं कोणत्या कोणत्या दोन ठिकाणी. सर्वात पहिला गणितामध्ये काय तयार करा म्हणलेलं आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंट्स तर आणि बॅलन्स शीट आहे. ओके, तर वर्किंग नोटमध्ये आपण कोणते कोणते अकाउंट्स काढता. वर्किंग नोटमध्ये आपण इथे कॅश अकाउंट्स काढता, राईट. कॅश अकाउंट्स, तर कॅश अकाउंटच्या डीआर साईडला 52,800 आणि रिव्हॅल्युएशन म्हणलेलं आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतोय, रिव्हॅल्युएशन आणि प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट. याच्या सीआर साईडला 4,800. डन. दोनच पोस्टिंग करायचं, बाकी ऑटोमॅटिक सर्व गोष्टी ऍडजस्ट होऊन जातात. ओके, ऍडजस्टमेंट इम्पॉर्टंट आहे, तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बँक लोन. मला सांगा या बँक लोनचं, ही जी बँक लोनशी संबंधित ऍडजस्टमेंट आहे, ह्या बँक लोनचं आणि ऍडजस्टमेंट नंबर 4चं कनेक्शन आहे का, यस ऑर नो? काय वाटतंय, त्या ऍडजस्टमेंटचं आणि त्या बँक लोनचं आणि ऍडजस्टमेंटचं काही कनेक्शन आहे का? यस सर, ते 12,800 रुपये आपण पेड करायलो. 12,800 रुपये आपण पेड करायलो. लोन जे आहे ते आपण पेड करायला होतं, राईट. मग आता पोस्टिंग कसं करायचं किंवा जर्नल एंट्री कशी करायची? जर गणित करत असाल तर काहीच करायचं नाहीये, डायरेक्ट ते 12,800 रुपये कॅश बँक अकाउंटच्या सीआर साईडला टाकून टाकायचे. नेमकं आपण कोणतं अकाउंट तयार करायला होत, आपण याच्यामध्ये बँक अकाउंट तयार करायला होत, राईट. तर बँक अकाउंटच्या सीआर साईडला पोस्टिंग करून टाकायची त्याची, बँक अकाउंटच्या सीआर साईडला. ऑल राईट. बस, बाकी गणितामध्ये कुठंच लिहायचं नाही. जर तुम्हाला लिहायची असेलच, ओके, तुम्हाला जर लिहायची असेलच तर मग सरळ सरळ काय करायचं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला यायचं, तिथे लिहायचं बँक लोन आणि मग त्याच बँक लोन मधून लेस पेड ऑफ म्हणून 12,800 मधून 12,800 लेस करायचं, आउटर लिहायचं नील बॅलन्स शीटच्या अमाऊंटच्या कॉलम मध्ये आणि डायरेक्ट एकच पोस्टिंग कॅश बँक अकाउंटच्या सीआर साईडला लिहून टाकायचं. ओके, हे जरा लोन पेड ऑफ, याची जर्नल एंट्री करावं लागेल का? येस, डेफिनेटली याची जर्नल एंट्री होईल. त्यानंतर हे तर खानदानी सोपे ऍडजस्टमेंट आहेत, डेप्रिसिएट ऍप्रिसिएशनचे, ते तुम्हाला येऊन जातील. ऍडजस्टमेंट नंबर 6 काय सांगण्यात आलेलं आहे? ऍडजस्टमेंट नंबर 6 एकदम सोपं आहे. इथं क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे, गुडविल ऑफ द फर्म. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड 24,000 अँड इट वॉज टू बी रेज इन द बुक्स. पूर्णच्या पूर्ण फर्मचंच गुडविल रेज करायचं आहे तुम्हाला, 24,000. साधी सिंपल जनरल एंट्री होईल, गुडविल अकाउंट्स डीआर टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीआर. गुडविल अकाउंट डीआर टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीआर. तुम्हाला त्या 24,000ला 2-1 डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. करा बरं, 24,000ला 2-1 किती येईल? 24,000 डिवायडेड बाय 5 करा. 9,600 4,800 आले का चेक करा. डन. हा, मग आता तुम्हाला काय करायचं आहे, 9,600 4,800 आता तुम्हाला याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. एंट्री काय होईल, गुडविल अकाउंट डीआर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीआर, सर्वांनाच वाटून टाकायचं. ओके, आता त्याच्यानंतर इथं काय म्हणलेलं आहे का, रिटर्न ऑफ करा, हे करा ते करा, काहीच म्हणलं नाही. तर सरळ सरळ गुडविल अकाउंट क्लोज करायचं. मला सांगा या गणितामध्ये गुडविल अकाउंट क्लोज करून बॅलन्स शीटच्या ऍसेटला गुडविल शो होईल का? गुडविल अकाउंट क्लोज करून बॅलन्स शीटच्या ऍसेटला गुडविल ऍज इट इज 24,000 शो होईल का? ज्याने डेथ ऑफ पार्टनर एकदम डीप मध्ये जाऊन केलेला आहे त्याला लगेच होऊन जातं, येस सर गुडविल अकाउंट बॅलन्स शीटच्या ऍसेटला शो होईल म्हणते, अदरवाईज त्यांना मग पागल होऊन जातं. या गणितामध्ये गुडविल अकाउंट तुम्हाला क्लोज करावं लागेल. गुडविल अकाउंट क्लोज करून
बॅलन्स शीटच्या ऍसेटला गुडविल शो करावं लागेल. डेथ ऑफ पार्टनर मध्ये फक्त नीट लक्षात घ्या, पूर्ण फर्मचं गुडविल रेज झालं तरी बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला पूर्ण फर्मचं गुडविल रेज झालेली अमाऊंट दाखवावं लागते, जसं इथं 24,000 दाखवलेला. फक्त डिसीट्स पार्टनरचा हिस्सा तुम्ही रेज केला तर त्याचा एकट्याच गुडविल बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला शो करावं लागतंय. डिसीट्स पार्टनर शेअर ऑफ गुडविल रेज्ड इन द बुक्स ऑफ फर्म अँड कंटिन्युइंग पार्टनर्स किंवा सर्वायविंग पार्टनर्स डिसाइडेड नॉट टू शो गुडविल इन द बुक्स ऑफ फर्म असं जर म्हणलं तर मग ते तुम्हाला काय करावं लागेल, त्याचं गुडविलचा हिस्सा सर्वायविंग पार्टनर्स स्वतः पेड करणार. मग त्याची एंट्री काय होईल, सर्वायविंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट DR2 डिसीट्स पार्टनर कॅपिटल अकाउंट CR अशी त्याची जर्नल एंट्री होते. नेक्स्ट आहे सी वॉज एंटायटल्ड टू गेट शेअर ऑफ प्रॉफिट. चला, सस्पेन्स अकाउंटचं प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे मागच्या एका वर्षाच्या आधारावर. मागच्या वर्षभराचं प्रॉफिट 16,000 आहे. त्यानं किती महिने जिवंत होता, 3. वर्षभराचं 16,000 आहे तर 3 महिन्याचं किती येईल सर, 4,000 रुपये येईल. वर्षभराचं 16 तर 3 महिन्याचे किती येईल, 4,000. त्या 4,000 एकट्याच आहे का, नाही, पूर्ण फर्मचं आहे. मग 1 सेकंड डिस्ट्रीब्यूट करा 4,000ला 1/5. सस्पेन्स अकाउंटचा हिस्सा 800 रुपये येईल का चेक करा. सस्पेन्स अकाउंटचा हिस्सा किती येईल, 800 रुपये. शाबाश, ओके ग्रेट. चलो, 3 गणित झाले, फायनल झालं, NPO झालं, डेथ झालं. त्याच्यानंतर खानदानी सोपं गणित. हा, अनन्या लिमिटेड इन्व्हायटेड ऍप्लिकेशन फॉर 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 each. चला, ऍप्लिकेशन अलॉटमेंट 2.5. भाई या गणितामध्ये अच्छा, बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे यार, मी लक्षच गेलं नाही माझं बॅलन्स शीटच्या गुडविलचं. आज असं का होणार भाई पांडुरंग, तू अगोदर पण सांगला नाही सर बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे म्हणून. तू सगळं जेवण तेन करून गेल्यानंतर सांगलास की सर बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे म्हणून. वाटणं वगैरे झालं, सगळं झालंय यार. कोणतरी एकतर जण सांगा सर बॅलन्स शीट मध्ये गुडविल आहे. चला सांगा आता इसका क्या करने का है. सगळं बोरिया बिस्तर पहिले बाजूला काढून टाकतो. हा, आता फक्त मेन पार्टीवर फोकस करा. कशा कशाचं काय करायचं. 16,000 त्याची चूक नाही पाप, माझी चूक आहे, मला तर लक्ष द्यायला पाहिजे होतं ना. हा चलो, अब बताओ क्या करने का है. बॅलन्स शीट मध्ये 16 दिलेला आहे आणि इथं सांगलेलं आहे गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड 24,000. इट वॉज रेज इन द बुक्स. तिने म्हणाले की रेज्ड बाय 8,000. ओके, साधं सिंपल. अगोदर पासून गुडविल अकाउंट तयार केला. अरे भाई मोये मोये माझं भाई ना, माझं पेपर झालेलं आहे. मोये मोये तुमचं होते माहित आहे का. हा, मी काय नाही, मी बरोबर तेवढंच पार्ट युट्यूब वरून डिलीट करून टाकतो. गुडविल अकाउंट मी तेवढंच पार्ट मला एडिट करता येते. तुम्हाला क्या होगा. नाही, गुडविल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला 25 असंही जाते, 25 तसंही जाते. इश्यू फक्त एवढा आहे की आपण काय केलं होतं, 25,000 सर्व भागीदारांना वाटलं होता. ते न वाटता आता 16 अगोदरपासून दिलेलं आहे. ओके, हा, इथं डेथ ऑफ पार्टनर आहे, 24 झालं. किती रुपये वाढलं तुम्हीच सांगा. 8,000 वाढलं. मग आता काय काय करायचं, काय काय नाही.
8,000 रुपये डिस्ट्रीब्यूट करायचं. रेशो बघा, रेशो काय येते त्यांचं. 8,000ला बघा 3200, 3200 आणि 1600. तुम्ही तुमचं पण लक्ष गेलं नव्हतं ना त्या गुडविल कडे, असं नाही की माझंच. तुमचं जर गेलं असतं तर तुम्हीच ऍसेट 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 गुडविल म्हणत असता. हा, तुमचं पण गेलं नव्हतं. 8,000 त्यांच्या तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचं गुडविल टू ऑल पार्टनर्स. मग डायरेक्ट 25,000 ऍसेट साईडला. हा, चूक तुमची आहे बट हा. डन. झालं ना क्लिअर. असंही 25 गेलं असतं, फक्त एवढंच की पार्टनर्स कॅपिटलच्या शेअरला 25 न वाटता फक्त 8. ओके. आता समजा हेच गणित जर पेपरला आलं तर मग फायदा कोणाचा आहे? फायदा तुमचा आहे. हा, त्याच्यामुळं सर्फ एक्सेलची ऍडव्हर्टाईज आली होती, अगर कुछ गलत होने से अच्छा होता है तो गलती करना अच्छा है. त्यामुळे जी चूक झाली ती चांगली चूक आहे. ओके डन. या इश्यू ऑफ शेअर्स कडे. इश्यू ऑफ शेअर्स मध्ये 10 रुपये एका शेअरची किंमत आहे. 10चं शेअर आपण 10लाच विकायलोच. अडीच, पाच, अडीच. ओके. येणं गेलं तर डाग लागलं डाग लागलं म्हणायचं, आता काय सांगणार आता. ओके. एका 60,000 रुपये मागणी आली अँड प्रो रेटा अलॉटमेंट झालं 10,000 शेअर्स. ओके. ते कुठं आहे रे बाई कालचं जनरल एंट्री इश्यू ऑफ शेअर्स. बघा, रेश्मा कांबळेच्या स्कूलमध्ये प्रिलिमला आलो होतो त्यांच्या शाळेमध्ये. इथंच पैसे फिटून गेले चला सगळे. हा, बँक अकाउंट डीआर टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन. फक्त अमाऊंट सांगा किती येईल. 60,000 गुणिले अडीच. बँक अकाउंट डीआर टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन 60,000 गुणिले अडीच किती लाख होईल सर? 60,000 गुणिले अडीच 1.5 लाख रुपये. अरे 1.25 कसं होईल? 60,000 शेअर्स आहेत ना, गुणिले अडीच 1.5 लाख. आता जीव धस केला तुम्ही माझं. जर आता जर कॅल्क्युलेशन चुकली असती बाई, कॅल्क्युलेशन चुकली तर मी स्ट्रीम एंड करणार आहोत. हा, मग मला आरामची गरज आहे. 60,000 गुणिले अडीच करा कॅल्क्युलेटरवर किती होते बघा. माझा तर गणिताच्या सरांना फोन लावणार होतो, सर हे काय व्हायला मला काशी कसं शिकवलं आम्ही, जसं मोठं होऊन चालू तस तसं विसरून चाललं म्हणून. ही कोणती टेक्निक आहे सांगा, मला पण माझ्या स्टुडंटला सांगायचं आहे. हा. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रान्सफरची एंट्री करावं लागेल आता आपल्याला लगेच. ₹50,000 विकायला काढले गुणिले अडीच आणि 50,000 शेअर्स 10,000 शेअर्स गुणिले अडीच. 1,25,000, 1,50,000 येते इथं. 1,25 आणि इथं 25. ओके डन. त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री दिलेली आहे. आता इथून पुढचे सगळे एंट्रीज 5,000चेच होतील. 50,000 शेअर्सचेच होतील. 50,000 गुणिले 5 करा, 2.5 लाख रुपये
नेक्स्ट एंट्रीची अमाऊंट येईल एक प्रोरेटा पण झालं होतं, इथे लिहून टाकतो कारण कालचं जे गणित होतं त्याच्यामध्ये कालच्या गणितामध्ये रिफंड केलं होतं, रिजेक्ट. ओके, इक्विटी शेअर अलॉटमेंट डन. त्यानंतर आता इथं येईल 5 लाख रुपये. 50,000 गुणिले 5 2.5 लाख. आणि इथं येईल 2.25 लाख. डन. ओके, चला चेक करा. त्याच्यामध्ये एक शेअर होल्डर आहे, तिथं काय सांगण्यात आलेलं आहे, ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड एक्सेप्ट फायनल कॉल फॉर 5,000 इक्विटी शेअर्स. बरं, कोणत्या शेअर होल्डर्स कडून पैसे आले नाहीत याच्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये, आणि याच्यामध्ये फॉर फीचर सुद्धा काही सांगितलेलं नाहीये. मग आता मला सांगा, इथून पुढे आणखी किती एंट्री होतात? 4 एंट्री झाले, आणखी 2 एंट्रीज होतात, ते पण कोणते? फायनल कॉल ड्यू आणि रिसिव्ड. राईट, या गणितामध्ये कॉल्स इन एरर्स रेकॉर्ड होईल, बिकॉज फक्त आणि फक्त इथं पैसे आले नाहीत म्हणून सांगायला, फॉर फीचर झालं नाही असं काहीच नाही. ओके, डन. नेक्स्ट 2 एंट्रीज बघा, हेच आहेत फर्स्ट अँड फायनल कॉलचे. 50,000 गुणिले 2.5, 1,50,000. सॉरी, आता येईल का बघा, 50,000 गुणिले 2.5 1,25,000 येते इथं. अँड त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 5,000 शेअरचे पैसे आले नाहीत. 5,000 गुणिले 2.5 करा, किती रुपये होतात? 12,500 रुपये आले नाहीत. मग आले किती? 1,12,500. आन्सर किती? 1,25,000. तुमच्याजवळ जर एखादा एक पेपर असेल आणि चांगलं मजबूत असेल, ठस्सल पेपर असेल, तर मला सांगा, मी सेंड करतो. माझ्याजवळ पण एक पेपर आहे, आयची शपथ इतकं बेकार पेपर आहे. त्या गणितामध्ये ऍडमिशन ऑफ पार्टनरला गणित दिलेलं आहे, आलियाचं. बिल ऑफ एक्सचेंजला गणित दिलेलं आहे, गोविंदचं, आदेश गोविंद आदेशचं गणित दिलेलं आहे. ओके, फायनल अकाउंट्सला गणित दिलेलं आहे अमित भाई नरेंद्र भाईचं. सगळे प्रॉब्लेम पुस्तकीतूनच आहेत, सगळेचे सगळे प्रॉब्लेम पुस्तकातलेच आहेत. ओके, अँड नॉट फॉर प्रॉफिट, सॉरी, बिल ऑफ डिझोल्युशनला दिलेलं आहे ते नेरले पाटीलचं गणित दिलेलं आहे. ओके, ते सेंड करतो. 3 घंट्याचा पेपर आहे, 6 घंट्यात व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. डन, हे झालं बाई. चला थोडस ब्रेक घेतो. हा, ओव्हर टू यू. गणित पूर्ण बघायचं आणि सांगायचं जर्नल एंट्रीज किती होतात. जर्नल एंट्रीज किती होतात? लाईव्ह व्हिडिओ नंतर युट्यूब चॅनलवर सोडत जावा. हा व्हिडिओ सोडलेलाच राहते, लाईव्हच्या सेक्शन मध्ये यायचं, व्हिडिओच्या सेक्शन मध्ये दिसणार, लाईव्हच्या सेक्शन मध्ये येतं. 2023 ऑलरेडी सोडवणं झालं रे. ट्युशनचं, कॉलेजचं असं म्हणायला मी.
माया ओव्ड परी, म्हणजे माया पैसे देणं बाकी आहे परीला. ओके, तर कायदेशीररित्या बिल तयार करण्याचा अधिकार कोणाला असतो? परीला असतो. म्हणजे माया या गणितामध्ये कोण आहे? माया या गणितामध्ये ड्रॉवी आहे, ड्रॉवी, कारण ती बिल ऍक्सेप्ट करायली. आणि परी कोण आहे? परी आहे ड्रॉवर. तुम्हाला कोणाच्या पुस्तकातली एंट्रीज करा मला परीच्या पुस्तकात. ओके, चला, पहिली एंट्री परीच्या पुस्तकात काय होईल? सर पहिली एंट्री परीच्या पुस्तकात होईल माया टू बिल्स रिसिवेबल. थांबा जरा, हे कालचं गणित होय, ते पुसून टाकतो अगोदर. एक सेकंड थांबा. आपल्याला परीच्या पुस्तकात एंट्री करायची, राईट? परी कोण आहे? ड्रॉवर आहे. तर परीच्या व्यवसायात बिल यायला आहे, त्यामुळे एंट्री होईल बिल्स रिसिवेबल. एक मिनिट थांबा. इन द बुक्स ऑफ परी, बिल्स रिसिवेबल अकाउंट डी आर टू माया अकाउंट सी आर. अमाऊंट किती आहे? 36,000 आहे. 36,000, 36,000. अरे भाई स्वप्नील कुंभार छान शिकवता म्हणू नकोस. आता दोन दोन एंट्र्या चुकलेत माझ्या हातानं. हा, जखमीवर मीठ चोळालाच बेटा. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल टू माया. ओके, त्याच्यानंतर इथे काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. परी एंडोर्स द सेम बिल टू ज्योती. भाई ज्योतीला ते बिल देण्यात आलेलं आहे. ज्योती ही एंडोर्सी आहे. एंट्री होईल ज्योती टू बिल्स रिसिवेबल. अमाऊंट येईल सेम 36, 36. त्यानंतर आता पैसे मागायला कोण जाणार मायाकडे? मायाकडे पैसे मागायला जाणार ज्योती, राईट? द बिफोर द ड्यू डेट माया अप्रोच परी फॉर रिन्युअल बिल. परी agreed on the condition that 12,000 paid immediately together with interest on remaining amount 8%. आता ज्यांचं बिल ऑफ एक्सचेंज पक्का आहे त्यांना कळेल की बाबा इथे एक्झॅक्ट खोलायला काय. ज्यांचं बिल ऑफ एक्सचेंज पक्का नाही त्यांचे काही खरंच नाही. आता साधं सिंपल लॉजिक आहे की ज्योती गेली मायाकडे पैसे मागायला, माया दिले नाही, मग वापस आपल्याला कोण पैसे द्याव? सर आपल्याला पैसे द्याव माया. आपण कोणाला पैसे द्याव? सर आपण पैसे द्याव ज्योती. माया टू ज्योती 36,000, 36,000. नोटिंग चार्जेस आहेत का चेक करा एक वेळेस, यस ऑर नो. सर नोटिंग चार्जेस याच्यामध्ये दिलेले नाही आहेत. ओके, हां. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. 8%, 8% इंटरेस्ट चार्ज आहे ऑन रिमेनिंग अमाऊंट. आता रिमेनिंग अमाऊंट कशी फाइंड आउट करायची? बघा 36,000 बिलाची रक्कम आहे. ओके, तर माया जे आहे ते 12,000 रुपये पार्ट पेमेंट द्यायली. 36 मधून 12 कटले, राहिले किती? 24. आता पार्ट पेमेंट 12,000 दिली, याचा अर्थ राहिले किती? 24,000चं नवीन बिल तयार होईल. तर 24,000 वर 8% इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा 3 महिन्यासाठी. 480 आलं. 3 महिन्यासाठी निघते ना बेटा. 24,000 वर 8% 3 महिन्यासाठी काढ, 3 महिन्यासाठी 480 येईल का बघा. राईट, आरजी क्लोन. आरजी क्लोन तुमचं पूर्ण नाव सांगा बरं जरा एक वेळेस. राईट, 480. तर आता हे जे 480 रुपये आहेत हे ॲज अ पार्ट पेमेंट सोबत येणार तुम्हाला. आणि नवीन बिल कितीचं तयार होणार? सर न्यू बिल तयार होणार फक्त आणि फक्त 24,000चं. राईट, न्यू बिल कितीचं होणार? फक्त आणि फक्त
24. आता कसं करायचं, आता नेक्स्ट एंट्री इंटरेस्टची करून टाकूत आपण. माया टू इंटरेस्ट 480, 480. कॅशबँक टू माया 12,480, 12,480. बिल्स रिसिवेबल टू माया 24,000, 24,000 झाले. 3 एंट्रीज चेक करा बरं, तिन्हीचे 3 एंट्री बरोबर आहेत का, काही चूक आहे याच्यामध्ये. व्यवस्थित असतील तर थम्स अप इमोजी. अरे भाई मजा घेऊ नका करा, तुम्ही चांगलं शिकवता म्हणून. ऑलरेडी चुका झाल्यात म्हणून सांगलो ना 2. डन. आता समोर चेक करा हे नवीन बिल बद्दल काय झालेलं आहे. ओके, दीज अरेंजमेंट्स वेअर कॅरीड थ्रू. However, before due date, Maya become insolvent, 50% amount would not receive. चला, न्यू बिल काय झालं, इन्सॉल्वंट निघाली ती. ओके, हा. तर मग कधी पण इन्सॉल्वंट निघाली तिनं 2 एंट्री करून टाकायचं. एक, ते न्यू बिल डिझॉनर झालेलं, डिझॉनरची एंट्री. माया टू बिल्स रिसिवेबल 24,000, 24,000. त्यानंतर 50% अमाऊंट आपण रिकवर केला, राईट. 12,000, 12,000. टू माया. डन, राईट. हे झालं बिल ऑफ एक्सचेंजचं गणित. आता लेजर अकाउंट काढायचा. तुम्ही शांत बसताय, शांत बसताय की नाही. हा, तुमची भावना पोहोचले. हा, आता थोडस नसतं त्या तुमच्या तारीफ मध्ये डेथ ऑफ पार्टनर मध्ये भागीदाराला जिवंत करून टाकायचं असतं. राईट. ओके, हे झाले सगळे एंट्रीज. याच्यामध्ये लेजर विजर काही तयार करा म्हणलं नाही, काही नाही, काही नाही, काहीच नाही. ओके, डन. चला, डिझोल्युशनचं गणित. डिझोल्युशन मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. डिझोल्युशन मध्ये प्लांट टेकन ओव्हर बाय अमूल 1,09,200 म्हणाले येऊन जाते. रिलायझेशन अकाउंट DR2 अमूल कॅपिटल, रिलायझेशन अकाउंट अमूल कॅपिटल अकाउंट DR2 रिलायझेशन अकाउंट शेअर आहे. बघा की तारीफचं इम्पॅक्ट लगेच होते. हा, काय व्हायली एंट्रीची, अमूल कॅपिटल अकाउंट DR2 रिलायझेशन अकाउंट CR. 2 ऍसेट्स त्याने टेकन ओव्हर केला. कोणते कोणते 2 टेकन ओव्हर केला, प्लांट आणि स्टॉक. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डेटर्स. डेटर्स रिअलाइज बद्दल काय सांगितलेलं आहे चेक करा. डेटर्सची बुक व्हॅल्यू आहे 67,200. ओके, आणि RDD आहे 4,200. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, डेटर्स रिलाइज 90% ऑफ इट्स बुक व्हॅल्यू. मला फक्त एवढं सांगा, आता डेटर्सचे वर जे 90% कॅल्क्युलेट करता, तर ते कॅल्क्युलेट करत असताना कशावर कॅल्क्युलेट करायचं 90%, ए वर कॅल्क्युलेट करायचं का बी वर कॅल्क्युलेट करायचं. बुक व्हॅल्यू हे आहे बुक व्हॅल्यू, आणि हे ऍक्च्युअल व्हॅल्यू. कशावर 90% कॅल्क्युलेट करायचं. अनेक मुलांना इथंच 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 मॅटर हे होते, ए वर का बी वर. आन्सर काही ए वर कॅल्क्युलेट करायचं. 67,200 वर 90%. ओके, चला, 67,200 वर 10% किती येते हे बघा. 67,200 वर 10% 6,720 येते, राईट. 67,200 मायनस 6,720 म्हणजे डेटर जे रिलाइज करता ते तुम्हाला कितीला करावं लागेल, 60,480 ला तुमचे डेटर्स रिलाइज झाले. लिहून टाकाय का कागदावर कुठे तर 60,480. ओके, आता कारण मी हे प्रश्नपत्रिका सेंड करणार आहोत तुम्हाला, मग सेंड केल्यानंतर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. आता बघा, हा
1 मार्च, 2 मार्च आणि 3 मार्च, सॉरी 29, 1 आणि 2 ह्या 3 दिवशी आपण बेसिक बेसिक सॉल्व केलं. आता आपलं कर्तव्य आहे, आता आपल्याला असे पेपर सॉल्व करायचे जे आपले थोडस नाडे टाईट करतील. राईट, लिहून टाका 60,480. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेडमार्क 7,000 आणि गुडविल रिअलाइज 37,800 येऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. फक्त तुमची गाडी अडकू शकते, ते म्हणजे इथंच. ओके, ते पण आता आता अडका ना, आता माहित झालं ना की ऍक्च्युअल व्हॅल्यू घ्यायची असते म्हणून. सॉरी, हे ए प्राइस 67,200, हे बुक आणि हे ऍक्च्युअल. त्याच्यानंतर अनरेकॉर्डेड ऍसेट्स, अनरेकॉर्डेड ऍसेट्स एस्टिमेटेड 6,300 सोल्ड फॉर ₹2100. आता अनरेकॉर्डेड ऍसेट्स म्हणजे काय? अनरेकॉर्डेड ऍसेट मीन्स असे काही ऍसेट्स होते जे तुमच्या बॅलन्स शीट मध्ये दर्शवत नव्हते. ओके, बट तुमच्या व्यवसायामध्ये होते, जे तुम्ही रेकॉर्डच केलं नव्हतं आणि विकून टाकला. आता विकून टाकल्यानंतर मग दोन नोंदी कुठं कुठं कराल? साधं सिंपल लॉजिक आहे. जे ऍसेट विकलेली एंट्री होते तेच एंट्री अनरेकॉर्डेड ऍसेट विकलेली एंट्री होते. ऍसेट रिलाइज केलेली एंट्री काय होते? बँक अकाउंट डीआर टू रिअलायझेशन, याची सुद्धा एंट्री तेच बँक अकाउंट डीआर टू रिअलायझेशन अकाउंट सीआर. डन. त्यानंतर क्रेडिटर्स ₹1400 डिस्काउंट वेअर अलॉट बाय क्रेडिटर्स वाईल पेइंग देअर क्लेम. तर आता क्रेडिटर्स पेड करत असताना तुम्हाला इथं अमाऊंट किती दिलेला आहे क्रेडिटर्स पेडची? 49,000 अमाऊंट दिलेली आहे क्रेडिटर्सची, तर ते पेड करायचे. आता पेड करत असताना त्यांनी किती रुपये डिस्काउंट दिले तुम्हाला? 1,400. मग मला सांगा क्रेडिटर्सला किती रुपये देतात? 49,000 मायनस 1,400, सर 47,600 आम्ही क्रेडिटर्सला पेड करू. 47,600. काय होईल मग एंट्री? रिअलायझेशन अकाउंट डीआर टू बँक अकाउंट सीआर 47,600. त्यानंतर रिअलायझेशन एक्सपेन्सेस येऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. सर अनरेकॉर्डेड ऍसेटला पण सन्ड्री ऍसेट रिलाइज करताना लिहिलं तरी चालेल का? नाही 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 नाही, तसं करू नका. सन्ड्री ऍसेटचं हे वेगळं, हे वेगळंच वरच्यावर रिलाइज करून टाका, ह्याच्यामध्ये आणू नका. इनको एडजस्टमेंट नंबर 3 को इसमें मत मिलाइए, सेपरेट करून टाका, कारण एक सेपरेट ऍडजस्टमेंट दिलेली आहे. अननेसेसरीली टोटल जर चुकली ऍसेट रिलाइज करून लिहित असताना, तर मग सगळ्याच ऍडजस्टमेंटचे मार्क जायचे. त्यामुळे असे छोटे छोटे चुका करू नका. त्यानंतर द रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाऊंटेड टू ₹4,900 हे येऊन जाईल, हे काही प्रॉब्लेम नाही. मॅटर आता इथं होते, मला फक्त एवढं सांगा, हे ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डीआर साईडला वाटून टाकायचं का? जाने दो. ऍडव्हर्टायझिंग सस्पेन्स, ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स हे ऍडमिशन मध्ये पण येते, हे ना ऍडमिशन मध्ये पण येते. आणि याच्या मग आलियाच्या गणितामध्ये असेल हे, आय थिंक. राईट, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डीआरला त्यांच्या रेशोनुसार वाटून टाकायचं. जास्त त्याची माहिती काढत बसला तर ते कॉन्फिडन्स लो करते. मी तर, मला कोणी विचारलं स्टुडंट, तर मी सरळ सरळ म्हणतो, अरे काही बी नाही, ते अनडिस्ट्रीब्युटेड लॉस वय, त्यानं त्याचं नाव बदलून ऍडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स केला असं म्हणतो. सर का वय, कुठून राहते, कसं राहते, काय डीप मध्ये जायचं ते काहीच नाही. त्या सस्पेन्स अकाउंटचं बॅलन्स होते ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डीआरला. रेशो किती आहे चेक करा, त्यांचं रेशो दिलेलं आहे 4:1. ओके, 11,200 ला 4:1 न डिस्ट्रीब्यूट करा. 8,960 येईल आणि मे बी 2,460 जवळपास काहीतरी येऊन जाते. ते तुम्ही करून टाकताल, काही प्रॉब्लेम नाही. पण हे भाई असे गणित सोडा. मला क्लोजिंग स्टॉक बद्दल काही भीती नाही, डीईपी बद्दल काही भीती नाही. मला भीती आहे ते एकच ऍडजस्टमेंट जे येऊन तुमचं 100 आउट ऑफ 100चं स्वप्न ब्रेक करते. ओके, आणि ते एक ऍडजस्टमेंट कव्हर करण्यासाठी तुम्हाला कितीही स्टडी केलं तरी कमीच आहे. फक्त फरक एवढाच आहे की ज्याला 100 आउट ऑफ 100 पडले त्याच्या रिव्हिजन मध्ये ते ऍडजस्टमेंट झालेली आहे, आणि ज्याला 100 आउट ऑफ 100 पडले नाहीत, समजून घ्यायचं त्याचा रिवाइज करताना ते ऍडजस्टमेंट झाली नाही.
पुन्हा रिटायरमेंट. भाई गुडविल चेक करा. बॅलन्स शीट मध्ये राहून जायचं नसतं. 1,15,000 आहे बॅलन्स शीट मध्ये. इथं 1,00,000 आहे. मला सांगा या गणितामध्ये गुडविल नॉर्मल ऍसेट आहे का? सरळ सरळ बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला जायचं, 15,000 रुपये लेस करायचं आणि रिव्हॅल्युएशनच्या डीआर टाकायचं. एवढंच आहे का गुडविल? नॉर्मल ऍसेट जसं आपण बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर सारखं करतो सेम तसंच आहे का? आदिती आणि पूजा, ऍडजस्टमेंट म्हणजे जे त्या ऍडजस्टमेंटची भीती आहे की जे तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलं नाही किंवा तुमच्या नजरेखालून गेलं नाही. आता क्लोजिंग स्टॉकची जी ऍडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशनची आहे किंवा अनरेकॉर्डेड सेल्स असेल, बिल्स रिसिवेबल डिझॉनर, हे ऑलरेडी तुमच्या प्रॅक्टिस मधून गेलेले आहेत, येतात. बट एखादी एक ऍडजस्टमेंट तुमच्या प्रॅक्टिस मधून गेलेली नसेल तर मग ते कुठं ना कुठं चुकू शकते आणि ते आपल्याला चुकून द्यायचं नाहीये. मला त्याच तुमच्या प्रॅक्टिस मधून न गेलेल्या ऍडजस्टमेंटची भीती आहे. डन. चला नेक्स्ट आहे. हे तेच आहे, सरळ सरळ ऍसेट साईडला गुडविल मधून मायनस करून टाकायचं 15,000 रुपये, रिव्हॅल्युएशन डीआरला 15,000. त्यानंतर इथं सर्वच्या सर्व ऍसेट्स आणि लायबिलिटीजची कमी जास्त झालेली किंमत दिलेली आहे. आणि एक गोष्ट, हे ऍडजस्टमेंट डेंजरस असतात बरं. हा, ह्या ऍडजस्टमेंट मध्ये काय होते माहिती आहे का की प्रत्येकाच कॉन्फिडन्स वाढते की अम्मा मला येते ते ऍडजस्टमेंट आली, सोपी ऍडजस्टमेंट आली. आणि जेव्हा तुम्हाला येते ते गोष्ट तुम्ही लिहायला जाता, अचानकपणे तुमच्या हाताची स्पीड वाढते माहिती आहे का, एकदम तुम्ही फास्ट लिहायला जाता. जसं ते धमाल पिक्चर मध्ये ऑटोमॅटिकली त्यांना समोर येत राही ना का डेंजरस सिच्युएशन मध्ये, तसं तुम्हाला येणारी ऍडजस्टमेंट किंवा गणित आले की ऑटोमॅटिक तुमची स्पीड वाढते आणि अति घाई संकटात नाही. आणि मग जेवढी जास्त स्पीड वाढली कुठे ना कुठे कॅल्क्युलेशन नकळतरित्या चुकते. त्यामुळं थोडंसं व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. ओके, सेल्फ म्हणजे अशा प्रकारचे मिस्टेक मुलं करू शकतात. नेक्स्ट आहे अमर अँड असित. याचं नाव असितच आहे का? राईट. अमर अँड असित कंट्रीब्युटेड ॲडिशनल कॅपिटल. ॲडिशनल कॅपिटल आणले थ्रू आउट नेट बँकिंग. म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला सांगायलेत की नेट बँकिंगद्वारे पैसे आणलेत. एंट्री होईल बँक अकाउंट डीआर टू अमर टू असित कॅपिटल अकाउंट सीआर. पार्टनर्स कॅपिटल बँक अकाउंटच्या डीआरला जायचं, लिहून टाकायचं आणि पार्टनर्स कॅपिटलच्या सीआर साईडला ॲडिशनल कॅपिटल आणले. ओके. ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये एक गणित आहे जिथं कॅपिटल विड्रॉन दिलेलं आहे, म्हणजे एक पार्टनरने त्याचं कॅपिटल कमी केलेलं आहे. ते गणित कोणी केलंय का तुमच्यापैकी? त्याच्यामध्ये एका पार्टनर असतो, तो कॅपिटल विड्रॉन करतो म्हणजे व्यवसायातून भांडवल कमी करतो. तर ऑपोजिट एंट्री करायची, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डीआर टू कॅश बँक अकाउंट सीआर करायचं. आणि लास्ट आहे बॅलन्स ऑफ कॅपिटल अकाउंट ऑफ मोहित ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट्स. येऊन जाईल, काही इश्यू नाहीये. बरं, या गणिताची जर जर्नल एंट्री करायची असेल, या गणिताचे जर्नल एंट्रीज करायचे असतील, गणित बघून सांगा किती एंट्रीज होतात. गणित बघून सांगायचे. मला तर 6च दिसले आले ते एंट्रीज. तुम्हाला किती दिसले? रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार झालं आणि रिव्हॅल्युएशनच्या दोन्ही साईडला नोंद असले की मग 3 जर्नल एंट्रीज होतात. राईट. जनरल रिझर्व्ह एक आहे 4, ॲडिशनल कॅपिटल आणले ते 5, आणखी एक एंट्री कोणती आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंटचे 3, डीआर सीआर आणि रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट लॉस जे काय आहे ते. जनरल रिझर्व्ह एक 4, ॲडिशनल कॅपिटलची एक 5. 6वी एंट्री कोणती? करेक्ट. जे मोहित आहे, मोहित नावाचा जो भागीदार रिटायर व्हायला, राईट, तर त्याचं लोन अकाउंटचं बॅलन्स, मोहित जे पार्टनर रिटायर व्हायलाय, मोहित कॅपिटल अकाउंट डीआर टू लोन अकाउंट सीआर, लोन अकाउंटची एक एंट्री होऊन जाते. पेड केलं तरी एंट्री होते आणि पेड करणं राहिलं तरी सुद्धा त्याची एंट्री होते. व्हेरी गुड. लक्षात ठेवायचं छोटे छोटे पॉइंट्स.
नेक्स्ट आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. प्रिहान हा नवीन पार्टनर ऍड झाला. विवान आणि विहान हे दोन ओल्ड पार्टनर्स आहेत. ओके, ही इज टू पे 1,50,000 ॲज हिज कॅपिटल. कॅश बँक अकाउंट डीआर टू कॅपिटल अकाउंट सीआर पहिली एंट्री झाली. आणि गुडविल आणला त्यानं 60,000 आणि आणला आणि डिस्ट्रीब्यूट झाला. इथं दोन एंट्री झाले. मला सांगा या गणितामध्ये गुडविल सॅक्रिफाईस रेशोनुसार वाटल्या जाते का? या प्रॉब्लेम मध्ये विवान आणि विहानच्या प्रॉब्लेम मध्ये गुडविल सॅक्रिफाईस रेशोनुसार वाटल्या जाते का? सॅक्रिफाईस रेशोनुसार वाटण्यासाठी दोन गोष्टीची पूर्तता केली पाहिजे. सर्वात पहिला, त्या गणितामध्ये गुडविल न्यू पार्टनर आणावं, तर 60,000 रुपये आणायला. न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो ऑलरेडी दिलं गेलं पाहिजे, तर ते ऑलरेडी इथं दिलं गेलेलं आहे. ओके, चला सॅक्रिफाईस रेशो किती येईल? सॅक्रिफाईस रेशो कॅल्क्युलेट करायला स्टार्ट करा. ओल्ड रेशो आहे 3:2 आणि न्यू रेशो आहे 5:3:2. 3:2 5:3:2. 305 205 30 25 50 20 15 50. इक्वल यायला का बघा एकाच एक. पाचशेत 50 50 50 कटले 50 5 5 1 5 5 1 5 ऍट द एंड एकाच एक. ओके, आता याचा फायदा काय? याचा फायदा आहे की जे न्यू पार्टनर 60,000 रुपये आणला, त्या 60,000 रुपयाला तुम्हाला एकाच एकनं डिस्ट्रीब्यूट करायचं. ओके, म्हणजे 60,000 पैकी विवानला 30,000 रुपये जातील आणि विहानला 30,000 रुपये जातील. ओके, डन. त्याच्यानंतर गणितामध्ये ऍसेट्स रिव्हॅल्यूड सांगितलेले आहेत. येथे आरडीडी इन्क्रीज्ड अप टू 6,000. 63,000 मधून तुम्हाला 6,000 रुपये मायनस करायचे. ओके, 63 मधून 6 मायनस केल्यानंतर रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला किती जातील? साधं सिंपल लॉजिक आहे. यावर्षी 6,000 झाले, मागच्या वर्षी ऑलरेडी 3 मायनस केला होता, तर 3,000 रुपये कुठे जातील? रिव्हॅल्युएशनच्या डीआर साईडला 3,000 रुपये रिव्हॅल्युएशन डीआर. ओके, हा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ओल्ड पार्टनर्स डिसाइडेड टू केप हाफ ऑफ द अमाउंट ऑफ गुडविल. साधं सिंपल लॉजिक आहे. इथं A1 आणि A2 हे दोन एंट्रीज होतात आणि इथं A3 ची एंट्री होते. म्हणजे A1 ची एंट्री म्हणजे काय? कॅश बँक अकाउंट डीआर टू गुडविल अकाउंट सीआर. A2 गुडविल अकाउंट डीआर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सीआर. आणि तिसरा आहे ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डीआर टू कॅश अकाउंट सीआर. राईट, किती येईल? 7,500 7,500 सॉरी 7,500 नाही, 15,000 आणि 15,000. का? कारण 60,000 त्यांना गुडविलचे मिळाले. सॅक्रिफाईस रेशोनुसार किती किती गेले? 30,000 गेले. त्याच्यापैकी हाफ अमाऊंट विथड्रॉन करायला म्हणजे किती येतील? 15 आणि 15. म्हणजे एंट्री काय होईल? विवान कॅपिटल अकाउंट डीआर 15, विहान कॅपिटल अकाउंट डीआर 15 टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट सीआर. कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच सीआर ला येईल. वाय? कारण न्यू पार्टनर आलेलं गुडविल जेव्हा व्यवसायात विथड्रॉन केला जाते, व्यवसायातून पैसा जातो. क्रेडिटर्स रिव्हॅल्यूड 1,99,000. क्रेडिटर्सची किंमत किती आहे? 90. 9,000 रुपये रिव्हॅल्यूड झाली. म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीज साईडला 90 मध्ये 9,000 ऍड करायचं आणि 9,000 ची दुसरी पोस्टिंग
रिव्हॅल्युएशनच्या डी आर साईडला जाते, कारण इन्क्रीज इन लायबिलिटीज व्हायली. गणित पैसा वसूल आहे, एक्झाम मध्ये येऊ नये असं काहीच या गणितामध्ये नाही. ओके, पेपर खरं खरं सांगा 29 फेब्रुवारी, 1 मार्च, 2 मार्च इज इक्वल टू 3 मार्च. यस ऑर नो, ॲग्रीड ऑर डिसॲग्रीड? कळाला का मी काय म्हणालो होतो? 29 1 2 इज इक्वल टू 3. एकाला कळालं, दुसऱ्याला कळालं. आता त्यांचं बघून बाकी सगळे म्हणा, म्हणजे मागच्या 3 दिवसामध्ये जे सॉल्व केलं आपण त्याच्यापेक्षा भारी गणित असंच होतं. ओके, आता उद्या पण अशाच एकदम अशाच प्रकारचं गणित आपण पूर्ण पेपर सॉल्व करूया. म्हणजे तुम्हाला असं काय यार तेच तेच ऍडजस्टमेंट बोलायला असं असं होणारच नाही. ओके, पेपर एकदम भारी. आणि या पेपरचे फोटो टाकून टाकतो ग्रुपमध्ये, आणि ज्यांनी राहू दे ग्रुपमध्येच टाकतो. ओके, काय नाही, डन. हा, कोणतर एक जण ऍडजस्टेड कॅपिटल सांगा म्हणलं तर, बट ऍडजस्टेड कॅपिटल सोपं आहे, तुला काहीच करायचं नाहीये. आता हे बघ, ही जे न्यू पार्टनर 1.5 लाख रुपये आणली, राईट, हिचे जे 1.5 लाख रुपये आहे या गणितामध्ये, इथे फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? 1/5. ओके, असं एक फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेलं असतं बेटा. ओके, तर तुला काय करायचं आहे, ह्या जेव्हा हे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट होईल तेव्हा या 1.5 लाखाला किंवा न्यू पार्टनर जेवढेही कॅपिटल आणायला आहे त्याच्या रकमेला ह्या फ्युचर प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या छेदातली जी संख्या आहे त्याच्यानं गुणाकार करायचा. जसं की 1.5 लाख गुणिले 5, 15×5 = 75, किती लाख येईल? 7,50,000 येते. आणि त्या 7,50,000ला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो नुसार भाग द्यायचं, त्याची 2 पोस्टिंग करायचं, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट DR टू बॅलन्स शीट लायबिलिटीज साईड. ओके, उद्या जर पेपर झालं तर नक्की मी ते इन्फॉर्म करेन, ते ऍडजस्टमेंट आपण करूयात उद्याच्या पेपरमध्ये. चला, आता या पेपरचे फोटो सेंड करतो, व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचं. गुड नाईट. उद्या तो हार्डवाला घ्या, थोड्या वेळापूर्वी म्हणत होता तो. राईट राईट राईट, अरे नाही नाही, ते थोड्या वेळापूर्वी म्हणत होतो भाई ते लई बेकार पेपर आहे. ते मी जर 3ला चालू केलो ते, तर ते संपते 6:30ला संपते. राईट, त्यामुळे ते पेपर आत्ताच नको. ते पेपर वाटल्यास मी तुम्हाला सेंड करतो. ओके, पण ते पेपर नको, ते त्याच्यामधले गणित तेवढे अवघड येणार. चलो, गुड नाईट. भेटूयात नेक्स्ट स्ट्रीम मध्ये, कारण काही काही जणांचं अर्थशास्त्र नाही आहे त्यामुळे आत्ताच त्यांना गुड नाईट म्हणालो. आणि बाकी ते कॉमर्सवाले आहेत त्यांना ठरल्याप्रमाणे 8 वाजता सांगून 8:30 वाजता. हां,